नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण बघणार आहोत बॉम्बे हायकोर्ट भरती 2026मध्ये ज्या पदे निघलेल्या आहे, शिपाई पद, हमाल, क्लर्क या पदासाठी ज्या रिक्त जागा निघलेल्या आहेत त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होत असतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गंगा नदी. भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रामध्ये मिळतात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 4 आहे, कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, केरळ या राज्यातून कृष्णा नदी वाहत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यातून कृष्णा नदी वाहत असते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात पहिले चॅनलला जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहीन. आपण खूप व्हिडिओ टाकलेले बॉम्बे हायकोर्ट जे पेपर होणार आहे ना, त्याच्या रिलेटेड खूप आपण नाही का प्लेलिस्टमध्ये आपण व्हिडिओ टाकलेले, एकदा ते बघून घ्या. प्रश्न क्रमांक 5, ब्रह्मपुत्र नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, दिहांग या नावाने ब्रह्मपुत्रा नदी या नावाने ओळखली जातात. प्रश्न क्रमांक 6 आहे, तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पूर्व पश्चिम या दिशेने तापी नदी वाहत असते. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 8 आहे, गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गंगोत्री. गंगा नदीचा उगम हा गंगोत्री हिमा नदीतून होत असतो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, लुनी नदी शेवटी कुठे नाहीशी होते? तर लुनी नदी ही शेवटी वाळवंटात नाहीशी होत असते. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, केरळ या राज्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, केरळ. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील सर्वाधिक कोळसा साठा कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, झारखंड. झारखंड या राज्यामध्ये सर्वात जास्त कोळसा आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, बॉक्साईट खनिजाचा उपयोग कशासाठी होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ॲल्युमिनियम. बॉक्साईट खनिजाचा उपयोग हा ॲल्युमिनियम यासाठी होत असतो. मॅग्नीज प्रामुख्याने कुठे आढळतात? तर मॅग्नीज हे वरील सर्व नागपूर, भंडारा, गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचे साठे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हिरे कोणत्या खडकात आढळतात? तर आग्नेय खडकात हिरे आढळत असतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सोन्याची प्रसिद्ध खाण कोठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, कर्नाटक या राज्यामध्ये भारतात सोन्याचे प्रसिद्ध खाण आहे, कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 16, पेट्रोलियमला कोणते नाव दिले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, काळे सोने नाव दिले जातात. प्रश्न क्रमांक 17, चुनखडीचा उपयोग कशासाठी होतो? तर चुनखडीचा उपयोग हा सिमेंट यासाठी होतो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सिमेंट. प्रश्न क्रमांक 18 आहे,
तांबे खनिज कोणत्या राज्यात जास्त आढळतात? तांबे खनिजे कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात आढळतात? तर राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त तांबे खनिजे आढळत असतात. प्रश्न क्रमांक 21. अभ्रक कोणत्या उद्योगात वापरले जातात? अभ्रक कोणत्या उद्योगात वापरले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, विद्युतमध्ये वापरले जातात. प्रश्न क्रमांक 20 आहे. भारतातील सर्वात मोठे लोखंडाचे खनिज क्षेत्र कोणते आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, छोटा नागपूरचे पठार येथे भारतात सर्वात मोठे लोखंडाचे खनिज क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. स्त्री शिक्षणासाठी सुरुवात महाराष्ट्रात कोणी केली? स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23. बहिष्कृत हितकरणी सभा कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतातील अस्पृश्यता निवारणासाठी अग्रहीन कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 26. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राजा मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 27. यंग इंडिया हे पत्र कोणी चालवले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, गांधीजींनी यंग इंडिया हे वृत्तपत्र चालवलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न कोणी केला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.